RT ॲडमिशन 2024-25चा रिझल्ट साईटवर उपलब्ध झालेला आहे. म्हणजे सिलेक्शन ज्या लिस्ट होत्या ह्या साईटवर उपलब्ध झालेल्या आहे. तर सर्व पालकवर्गांनी आपले रिझल्ट चेक केलेले आहे. तर यामध्ये भरपूर पालकवर्गांचे जे आहे त्यांच्या पाल्यांचे नंबर जवळपासच्या म्हणजे जेही त्यांनी स्कूल टाकले होते त्या स्कूलमध्ये लागला आहे. तर आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे. लिस्ट लागलेली आहे, नंबरसुद्धा लागला आहे. तर सर्वप्रथम तुम्ही साईटवर या. साईटवर आल्यानंतर तुम्हाला एक हमीपत्र डाउनलोड करायचं आहे. इथं बघा सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे. हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. हा फॉर्म डाउनलोड करून यामध्ये दिलेली सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करायची आहे. जसे की हे हमीपत्र आहे, यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, अर्ज क्रमांक, त्यानंतर इथे त्यांच्या वडिलांचं नाव आणि सर्वात खाली तुमची सही आणि तुमचे नाव आणि मोबाईल नंबर आणि एका साईडला तारीख, अशा प्रकारे हे पूर्ण तुम्हाला भरून घ्यायचं आहे. हे हमीपत्र तुम्हाला ॲडमिशनसोबत द्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही जे एक अलॉटमेंट लेटर चेक केलं असेल, जसं की आपण जेव्हा अप्लिकेशन नंबर टाकून अर्जाची स्थिती चेक केली, तिथूनच आपण एक अलॉटमेंट लेटरसुद्धा डाउनलोड करू शकतो. तर बघा असा तुम्ही अप्लिकेशन नंबर टाकला की तुम्हाला इथे तुमचं नाव, त्यानंतर इथे तुम्हाला कोणत्या स्कूलला नंबर लागलेला आहे, त्यानंतर अलोकेटेड इथे एस आलेला आहे आणि ॲडमिशन स्टेटस इथं पेंडिंग आहे. म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही ॲडमिशन घेतलेली नाही आहे आणि ॲडमिशन घेतल्यानंतर ॲडमिशन डेट येऊन जाणार. त्यानंतर इथे व्ह्यू अँड प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे. इथून तुम्हाला एक अलॉटमेंट लेटर मिळेल. त्या अलॉटमेंट लेटरमध्ये तुम्हाला शाळेचं नाव आणि संपूर्ण जे तुमची इन्फॉर्मेशन आहे ही तुम्हाला त्या लेटरमध्ये मिळणार आहे. तर इथून तुम्हाला हे लेटर डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर आता तुम्हाला डायरेक्ट स्कूलमध्ये जायची गरज नाही आहे. सर्वप्रथम तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहे हे व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुम्हाला एक स्कूलला ॲडमिशनचं लेटर मिळेल. ते लेटर घेऊन तुम्ही तुमच्या ज्याही स्कूलला नंबर लागलेला आहे त्या स्कूलला तुम्हाला जावं लागणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत ते बघा, ॲड्रेस प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट अशासारखे तुम्हाला 3 डॉक्युमेंट्स देणं गरजेचं राहणार आहे. तर तुम्हाला अर्जाची पडताळणी करणारी जे तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळालं आहे त्या अलॉटमेंट लेटरला सर्वात शेवटी 4 ॲड्रेस दिलेला आहे. तुम्ही ॲड्रेस बघू शकता. यामधून तुम्ही कोणत्याही ॲड्रेसला जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. तुम्हाला सर्वप्रथम डॉक्युमेंट रेडी करायचे आहे. तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहे, त्यानंतर हमीपत्र आणि एक अलॉटमेंट लेटर हे तुम्हाला सोबत घ्यायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस प्रूफ, बर्थ प्रूफ आणि कास्ट सर्टिफिकेट हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन या 4 ॲड्रेसपैकी तुम्हाला त्या ॲड्रेसला जायचं आहे. तिथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला एक लेटर मिळणार आहे, ॲडमिशन लेटर. तर ते ॲडमिशन लेटर विथ डॉक्युमेंट्स हे घेऊन तुम्हाला स्कूलमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला जो प्रवेश आहे हा निश्चित केला जाणार आहे. तर पालकांसाठी कोणत्या सूचना तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला सर्व जे डॉक्युमेंट्स आहे हे तुम्हाला साईटवर उपलब्ध करून दिलेले आहे RTच्या. त्यानंतर बघा, अर्जात नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या स्वाक्षंकित मूळ प्रती घेऊन पडताळणी समितीकडे जावे. म्हणजे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचे झेरॉक्ससुद्धा काढायचे आहे, त्याच्यावरती तुम्हाला सिग्नेचर करायचे आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला घेऊन जायचे आहे. त्यानंतर जेही पालकवर्ग रेंटनी राहत होते त्यांना भाडे करारनामा हा दुय्यम कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. फक्त भाडे करारनामा हा पर्याय नाही, त्याची नोंद घ्यावी. परंतु भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 1 वर्षाचा असावा. म्हणजे फॉर्म भरण्याच्या अगोदरचा तुम्हाला जो भाडे करारनामा आहे तो पाहिजे आणि त्याचा जो कालावधी आहे हा 1 वर्षाचा असला पाहिजे. त्यानंतर सर्व जे कागदपत्र आहे याचे तुम्हाला 2 प्रती झेरॉक्स काढणे आणि एक संच तुम्हाला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार तुम्ही तिथे सबमिट करायचं आहे आणि एक संच तुम्हाला जे स्कूल आहे तुम्हाला त्या स्कूलमध्ये तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र परराज्यातील ग्राह्य धरले जाणार नाही. अदर स्टेटचे कोणतेही डॉक्युमेंट तुमचे या ॲडमिशनसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे. आणि जेही ॲड्रेस दिलेले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तिथून तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे. त्यानंतर निवासी प्रूफसाठी बँक पासबुक हे गव्हर्नमेंट बँक जी असेल तिथले चालणार आहे आणि गॅस कार्ड हे रद्द करण्यात आलेले आहे. अशा प्रकारची संपूर्ण जी माहिती दिलेली आहे ही तुम्हाला रीड करणं आहे आणि ही संपूर्ण माहिती तुम्हाला अलॉटमेंट लेटरवर दिलेली आहे. तर अलॉटमेंट लेटरवरची सर्व माहिती चेक करा. सर्वात खाली जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे सेंटर दिलेलं आहे ते सेंटर चेक करा. जे तुमच्या जवळ सेंटर असेल तिथे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ शकता. तिथून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा, तिथून लेटर घ्या. ते लेटर घेऊन तुम्ही शाळेला द्या आणि शाळेमध्ये तुमच्या पाल्याचा जो प्रवेश आहे हा निश्चित करा. अशा प्रकारची संपूर्ण अपडेट आहे. यामध्ये कोणतीही अडचण असेल तर कमेंट्स करा व RTबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.